भगवान परमात्माने कधी कधी भाग्यवान समजा स्वतःला, देवाचे धन्यवाद माना, भगवान परमात्मानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, मागणाऱ्याच्या नाही। सगळ्यात मोठी कृपा आहे आपल्या गावावरती। काल आम्ही ज्यांच्याकडे भेटण्यासाठी गेलो, ज्यांच्या मातांना देव आज्ञा झाली, 13-14 दिवस झालेत, आपल्या गावामध्ये सुद्धा गावावरती नितांत प्रेम करणारे आहेत, निस्वार्थ मनानं प्रेम करतात। काही काळ असा होता की आपला सप्ताह बंद पडण्याची वेळ, दरवर्षी एवढ्या बळानं महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांना आणून आपल्या गावकऱ्याला काहीतरी नवीन ऐकण्यासाठी भेटावं, यासाठीच तळमळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांची चालते। पण त्यांना सुद्धा सपोर्ट, साथ म्हणून, ज्यांना की विश्वास आहे की ती गोष्ट आपल्याला कमी पडली, काही कमी पडलं तरी आपल्या गावाला भेटणार आहे। साहेबांनी सांगितलं एकदाच, माननीय श्री आमदार जे आहेत आपल्या परिसराचे, आपल्या जिल्ह्याचे आमदार साहेबांनी सांगितलं, नाना पटोले साहेबांनी, कालही आम्ही गेलो होतो, म्हणे ताई आपल्या पोहरा गावाला कोणती गोष्ट कमी पडू द्या। त्यांना सांगितलं तुम्ही फक्त सप्ताहाचं आयोजन करा, कथेचं आयोजन करा, जेवढं तुमच्याकडून जमा होईल तेवढं जमा करा, आणि जमा नाही झालं त्याच्यानंतर जेवढं कमी पडेल, मग ते 1 लाख असू द्या, 1.5 लाख असू द्या, काय असेल ते, बाकी सर्व पैसे टाकण्याचं काम मी करेल, सगळं तुम्हाला देण्याचं काम करेल। पण त्याला सुद्धा भाग्यवान गाव लागतं अशी माणसं भेटायला, नवीन नवीन गोष्टी आपल्या गावात पाहण्यासाठी भेटाव्यात, चांगली कथा ऐकायला भेटावी। म्हणून सांगेल, नानासाहेबांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। आज वेळ भेटत नाही त्यांना सगळ्या गोष्टी पाहत असताना, समाजसेवा करतात, राजकीय क्षेत्रामध्ये तर त्यांचं कार्य चालूच आहे, ते उत्तम प्रकारे चालू आहे। परिसरामध्ये कधीच त्यांनी कोणाला विनंती नाही केली, तरी सुद्धा प्रत्येकाच्या हृदयावरती नाव आहे नानांचं, प्रत्येकाच्या हृदयावरती निस्वार्थ मनानं आपल्यावरती प्रेम करतायत, आपल्याला जीव लावतायत। लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाची ओळख आहे। काही काही ठिकाणी जर गेले लोक ओळख देत नाहीत लवकर, किती जवळचं गाव असू द्या। मला सांगायचं आहे, अशी माणसं जपणं हे आपलं कर्तव्य असतं। एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजून त्यांचे धन्यवाद मानायचे।